नमस्कार, माझं लातूर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता जशी वाढत आहे तर उष्माघाताचा धोकाही वाढत आहे. उष्माघात म्हणजे काय, त्याच्यासाठी काय काळजी घ्यावी, काय नाही आणि त्याच्यावर काय उपाययोजना केल्यात याबद्दल विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन गरुड सर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. जाणून घेऊया उष्माघातात काय काळजी घ्यावी. आपल्या सर्वांचं माझं लातूर या चॅनलमध्ये स्वागत. मी डॉक्टर सचिन गरुड, वैद्यकीय अधीक्षक श्री विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर. आज आपण उष्माघात या आजाराबद्दल काही माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर त्या आजारामध्ये आपल्याला कधी दवाखान्यामध्ये दाखवायला जायचं आहे, तो आजार होऊ नये त्याबद्दल काय काय प्रिकॉशन्स किंवा काळजी घ्यायची आहे, तसेच श्री विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे त्याबद्दल काय काय आपण उपाययोजना केल्या आहेत त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. सध्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या इथे तापमान साधारणतः 42 ते 43 डिग्रीपर्यंत जात आहे. हे तापमान वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. हे वाढलेल्या तापमानामुळे आपल्या इथे सध्या हीट स्ट्रोक किंवा उष्माघाताचे बऱ्यापैकी पेशंट आहेत. हे आपल्याला उष्माघाताचा आजार वगैरे किंवा हीट स्ट्रोक होऊ नये यासाठी काळजी घेण्यासाठी आपण सकाळी 11 वाजायच्या आधीपर्यंतच उन्हातील जे काही बाहेरील आपले काम आहेत ते करायला पाहिजे. त्यानंतर संध्याकाळी 5 नंतरच घराच्या बाहेर पडायला पाहिजे. तसेच 60 वर्ष वयाच्या वरील वयोवृद्ध लोक, गर्भवती माता तसेच 5 वर्षाखालील मुलांची या उष्माघातापासून वाचवण्यासाठी त्यांना बाहेर पडण्यास त्यांना सक्त मनाई करण्यात यावी. कारण लहान मुलांमध्ये, गर्भवती मातांमध्ये आणि 60 वर्ष वयावरील वयोवृद्ध लोकांमध्ये उष्माघाताची होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यांना तो सिव्हिअर प्रकारे होऊ शकतो. आता उष्माघाताचे लक्षणे काय असतात? उष्माघाताच्या लक्षणामध्ये आपल्याला साधारणतः एक मॉडरेट रेंजचा किंवा सिव्हिअर प्रकारचा ताप येणे, तसेच त्वचा कोरडी पडणे, तसेच आपल्याला घसा, जीभ वगैरे कोरडी पडणे हे लक्षणे दिसायला लागतात. त्याचबरोबर पायांमध्ये क्रॅम्प येणे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेले जे मिनरल्स आहेत, पाण्यासोबत जे मिनरल्स असतात ते कमी होतात, त्यामुळं ते क्रॅम्प येणे, तसेच संडास व उलटी लागणे, मळमळ होणे, पोट दुखणे, पुन्हा कधीकधी ब्लरिंग ऑफ विजन किंवा आपण त्याला म्हणतो की डोळ्यासमोर अंधारी वगैरे येणे, हे असे आपल्याला लक्षणे दिसतात. याच्यापेक्षा अजून सिव्हिअर जर झालं तर आपल्याला टॅकिकार्डिया म्हणजेच छातीचे ठोके वाढणे, टॅकिपनिया म्हणजे श्वास घेण्याची जी आपले श्वास घेतो त्याच्यापेक्षा जास्त श्वास घ्यायला आपण लागतो, त्याला टॅकिपनिया म्हणतात, ते होणे. तसेच कन्फ्युजन म्हणजे आपल्या काही गोष्टी लक्षात न राहणे, कन्फ्युजन होणे, डिलेरियम होणे, ह्या गोष्टी सिव्हिअर केसेसमध्ये होतात. जर आपल्याला त्वचा कोरडी पडणे, त्याबरोबर ताप येणे आणि टॅकिकार्डियासारखे जर लक्षणे दिसत असतील आणि पायामध्ये क्रॅम्प येण्यासारखे लक्षणं असतील तर आपण लवकरात लवकर श्री विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे दाखवण्यासाठी यावे. येथे आपण लहान मुलांच्या कक्षामध्ये 5 बेड स्वतंत्रतः हीट स्ट्रोक किंवा उष्माघातासाठी आपण आरक्षित केलेले आहेत. त्याचप्रमाणे त्या बेड्सच्या आजूबाजूला आपण कूलर वगैरे लावलेले आहेत, म्हणजे पेशंटला तिथे थंडावा मिळावा म्हणून. तसेच आपल्या इथे जे महिला व पुरुष यांचे मेडिसिन वॉर्ड आहेत तिथे आपण 10-10 बेड त्यांच्यासाठी रिझर्व ठेवलेले आहेत. तिथे सुद्धा आपण कूलर्सची व्यवस्था केलेली आहे. तसेच जे काही आपल्या इथे हीट स्ट्रोकचे सिव्हिअर केसेस येतील त्यांच्यासाठी आपण ICUमध्ये 5 बेड रिझर्व ठेवलेले आहेत. आता हीट स्ट्रोकची ट्रीटमेंट साधारणतः जो माइल्ड स्वरूपाचा हीट स्ट्रोक असतो त्याच्यामध्ये प्रथमतः पेशंट किंवा जो कोणी आहे त्यांच्या अंगावर थंड पाणी टाकणे किंवा त्यांच्या मानेवर किंवा डोक्यावर वगैरे बर्फाचे जे आपण हे बर्फ ठेवणे वगैरे आणि त्यांचं संपूर्ण अंग हे पाण्याने पुसून घेणे हे आपण सुरुवातीला करून घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर त्यांना डिहायड्रेशनसारखं चे लक्षणे दिसत असतील, जसं की जीभ कोरडी पडणे, घसा कोरडी पडणे, असं वाटत असेल तर त्यांना पाणी तसेच इलेक्ट्रॉल पावडर जे असते ते पाण्यामध्ये टाकून त्यांना पिण्यासाठी देण्यात यावे. त्यामुळे काय होईल, शरीरातलं पाणीसुद्धा व्यवस्थित राहील आणि जे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होण्याची शक्यता असते किंवा इलेक्ट्रोलाइट कमी झाल्यामुळे जे काही त्रास उद्भवू शकतो तो सुद्धा कमी होऊन जाईल. आणि याच्यावरतीही सुद्धा जर पेशंटचं ताप कमी झाली नाही, त्याची त्वचा अजूनच जास्त कोरडी वगैरे वाटत असेल तर लगेच पेशंटला विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे दाखवण्यात यावे. आपल्या महाविद्यालयामध्ये माननीय श्री डॉक्टर मोहिते सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या इथे डॉक्टर सदानंद कांबळे यांची आपण उष्माघाताच्या पेशंटची ट्रीटमेंट करण्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक केली आहे. अधिष्ठाता सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या इथे संपूर्ण सोय. धन्यवाद.